भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं धनुर्धर अर्जुनाला आणि त्रैलोक्याला केलेला उपदेश ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत सुलभतेनं सांगितला. ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या ठेचकळणाऱ्या या मराठी मुलखात 700 वर्षांपूर्वी खऱ्या अर्थी समतेचं बीज पेरलं आणि साहित्य क्रांती घडवत प्रवाहाविरुद्ध जाऊन श्रीमद भगवत गीतेचं अनमोल तत्वज्ञान मराठीत सर्वांना सहज समजेल अशा रीतीनं मांडलं. वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी. हीच ज्ञानेश्वरी आपणही थोडक्यात समजून घेऊयात. आपण एक अविनाशी आत्मा आहोत, अविनाशी शरीर नाही. शरीर हे 5 घटकांनी अर्थात पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि अवकाश. एक दिवस शरीर याच घटकांमध्ये विलीन होऊन जाणार आहे. बदल विश्वाचा नियम आहे. आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करतोय? खरंच जीवन आहे? उदाहरणार्थ, एका क्षणी आपण लक्षाधीश असू शकतो, तर दुसऱ्याच क्षणी आपण गरिबीकडे ओढले जाऊ शकतो. तुझे माझे, लहान मोठे या कल्पना आपल्या मनातून काढून टाका. मग सर्व काही आपले आहे आणि आपणही सर्वांचे आहोत. जगात येताना तुम्ही काय घेऊन आलात जे हरवलंय? तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झालं? जन्माला येते वेळी तुम्ही काहीच बरोबर आणलं नाही. तुझ्याजवळ सर्व आहे, फक्त या भूमीवर असताना देवाकडून प्राप्त झालं आहे. तू जे देशील ते देवाला देईल. प्रत्येक जण या जगात रिक्त हस्त आला आणि त्याच प्रकारे जाणार आहे. सर्व काही फक्त देवाचंच आहे. आज जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कुणाचं तरी होतं, भविष्यात ते आणखी कुणाचं तरी होणार आहे. बदल हा विश्वाचा नियम आहे आणि तो होतच राहणार आहे.